मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत वेबसाईट जे आहे, पोर्टल जे ते लॉन्च करण्यात आलेले आहे. तर आता तुम्ही वेबसाईटवरून सुद्धा ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकतात. जर अगोदर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर पुन्हा फॉर्म भरायची गरज नाही, पण ज्यांनी फॉर्म भरलेला नाही ते आता या वेबसाईटवरून सुद्धा फॉर्म भरू शकतात. आणि सर्व फॉर्म हा इंग्लिशमध्येच भरावा. त्यासाठी व्हिडिओ नीट पाहावा, पूर्ण पाहावा. ज्यांनी ॲपमध्ये फॉर्म भरलेले आहेत त्यांनी ॲपमध्येच त्यांचे जे फॉर्मचे स्टेटस आहे ते तिथेच दिसेल, वेबसाईटवरती त्याचे स्टेटस दिसणार नाही. आणि अगोदर ॲपमध्ये फॉर्म भरलेला असेल तर पुन्हा वेबसाईटवरती सुद्धा फॉर्म भरू नका, फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. तर ह्या वेबसाईटवरती फॉर्म कसा भरायचा, A to Z प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ नीट शेवटपर्यंत बघा. काय कागदपत्र अपलोड करायचे असतात तर व्हिडिओ नीट शेवटपर्यंत बघा, ते तुम्हाला त्याच्यामध्ये समजेल. चॅनलवर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच अशा नवनवीन अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. पोर्टलवर प्राप्त अर्जांची एकूण संख्या, पोर्टलवर मंजूर अर्जांची एकूण संख्या आणि पोर्टलवर एकूण लाभार्थ्यांची संख्या, इथे त्यांची माहिती सुद्धा मिळेल. आणि ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची संपूर्ण माहिती, त्याची पात्रता, अपात्रता आणि अर्ज प्रक्रिया कशी करायची हे सुद्धा माहिती इथे दिलेली आहे. तर सर्वात आधी तुम्ही अर्जदार लॉग इन वरती क्लिक करा. अर्जदार लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही नवीन असाल तर क्रिएट अकाउंट या बटनावरती क्लिक करून तुम्ही नवीन अकाउंट बनवू शकता. आणि अकाउंट बनवलेले असेल तर इथे तुम्ही लॉग इन करू शकता. तर सर्वात अगोदर क्रिएट अकाउंट वरती क्लिक करायचं. क्रिएट अकाउंट वरती क्लिक केल्यानंतर सर्वात अगोदर इथे महिलेचे नाव इंग्लिशमधून टाकावे, पूर्ण नाव इंग्लिशमधून टाकावे. नंतर मोबाईल नंबर, नंतर पासवर्ड टाकावा, जो तुम्हाला आवडेल तो पासवर्ड टाकावा. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर तालुका सिलेक्ट करायचा आणि विलेज सिलेक्ट करायचा. जर यामधील काहीच नाही असेल, ग्रामपंचायत जर असेल तर नॉट ॲप्लिकेबल म्हणून सिलेक्ट करायचं. ऑथराइज पर्सन म्हणून तुम्ही स्वतः फॉर्म भरत असाल तर जनरल वुमन, आणि जर वार्ड ऑफिसर, ग्रामसेवक, आशा वर्कर फॉर्म भरत असेल तर ते सिलेक्ट करायचं. आणि ॲक्सेप्ट अँड कंडिशन वरती क्लिक करून कॅप्चा टाकायचा आणि साइन अप वरती क्लिक करायचं. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला इथे असे वेगवेगळे ऑप्शन दिसतील. होम, ॲप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, स्कीम्स, ते वेगवेगळ्या स्कीम्स, महिलांच्या ज्या स्कीम आहे ते तुम्हाला बघायला मिळेल. आणि ॲप्लिकेशन मेड अर्लियर म्हणजे तुम्ही अगोदर जर वेबसाईटवरती ॲप्लिकेशन केलेलं असेल तर ते इथे दिसेल. त्याच्यानंतर प्रोफाईल, स्कीम, इन्फॉर्मेशन. तर सर्वात अगोदर ॲप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनावरती क्लिक करायचं. त्यानंतर आधार नंबर टाकायचा आणि सेंड OTP वरती क्लिक करायचं. सेंड OTP वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर जो OTP येईल तो व्हेरीफाय करायचा. व्हेरीफाय OTP वरती क्लिक करायचं. अशा प्रकारे हा फॉर्म पूर्णपणे तुम्ही भरायचा आहे. सर्व माहिती पुढे दिलेली आहे, ते तुम्ही बघून भरू शकता. त्यात वडिलांचे नाव, पतीचे नाव, महिलांचे लग्नापूर्वीचे नाव, अजून वैवाहिक स्थिती, जन्मतारीख आणि तुम्ही महाराष्ट्रात जन्माला आला आहात का, होय नाही असा सुद्धा ऑप्शन तिथे दिलेला आहे. तर होय जर क्लिक केलं तर तुम्ही खाली वेगवेगळे नवीन ऑप्शन अजून ओपन होतात, ते सुद्धा तुम्ही भरायचे आहे. म्हणजेच आधार कार्डवरचा जो पत्ता आणि ॲड्रेस आहे तोच तिथे सर्व टाकायचा आहे. जिल्हा, तालुका, गाव, महानगरपालिका आहे की नगरपालिका असं पण टाकायचं आहे. आणि त्यात मोबाईल नंबर, शासनाच्या इतर विभागामार्फत तुम्ही काही योजनेचा लाभ घेत आहात का, घेत असाल तर योजनेचे नाव आणि अर्जदारांचे
बँक खात्याचा तपशील, बँकेचे पूर्ण नाव, बँक खाते क्रमांक, IFSC कोड, अजून आपले बँक खाते आधारशी जोडलेले आहेत का, हे सर्व माहिती तुम्हाला भरायची आहे. त्यानंतर खाली आहे डॉक्युमेंट्स. त्यात अधिवास प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, 15 वर्षापूर्वीचे मतदान ओळखपत्र आणि तुमच्याकडे केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड आहे का. होय असल्यास होय करा, नाही असल्यास नाही करा. होय असल्यास इकडे पुढे 2 ऑप्शन ओपन होतात आणि नाही असल्यास ते 2 ऑप्शन जातात. तर त्यात उत्पन्न प्रमाणपत्र, अर्जदाराचा फोटो, अर्जदाराचे हमीपत्र हे सर्वांनी